हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत करते. आज बाळाचं नामकरण आहे आणि मी जात आहे आता दादाकडे. तर त्याच्यासाठी सुंदर गिफ्ट आणि ड्रेस घेतला आहे. तर ते तुम्हाला तिथं मी दाखवेलच आणि सुंदर असं तिथे डेकोरेशनसुद्धा आम्ही करणार आहोत. आता मी गेल्यावर ते स्टार्ट करेल आणि तिथं सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बाळाचं नाव काय ठेवणार आहे आणि कोण ठेवणार आहे आणि कशा प्रकारे सगळं नामकरण विधी होणार आहे ते सगळंच काही शेअर करणार आहे. तर चला आता सनीने म्हणजे भाच्याने ओला बुक करून दिली आहेत. ओला आता येतच असेल आणि मी आता निघते जाण्यासाठी. तर भेटूया आता थेट दादाकडे. वर खाली झाली, थांब. आल्यावर ना मी थोडा वेळ बसले, बाळाला खेळवलं आणि त्यानंतर मग सनी, नीलू आणि आरतीसोबत डेकोरेशन करायला हेल्प केली. तर घरच्या घरी ना खूप सुंदर डेकोरेशन होऊ शकतं. तर तेच आम्ही इथं केलेलं आहे. आम्ही थोडंसं डोकं चालवून आणि घरामध्ये ज्या काही वस्तू होत्या त्या वस्तूंनी आम्ही इथं छान सुंदर असं डेकोरेशन केलेलं. तर साडीचा यूज केला आहे, घरातले जे काही डेकोरेशनचे आयटम होते त्यांचा. आणि इथं बघा आम्ही हसत आहोत कारण की ह्या दोन्ही सासूसुना बलून फुलायला बसले होते आणि वहिनीचा बलून फुलतच नव्हता म्हणून आम्हाला हसायला येत होतं. तर आणि इथं मी पाळणा डेकोरेट करत आहे. तर घरी ज्या काही आर्टिफिशियल फुलांच्या माळा होत्या त्याच्यानीच. आणि हे बघू शकतात सुंदर असं समोर भिंतीवर डेकोरेशन झालेलं आहे. ते ब्ल्यू तुम्हाला दिसत आहेत ना, ते नावाची पाटी आहे, म्हणजे नावाचं ते डेकोरेशन आहे. ते बाहेरून ऑर्डर करून बोलवलेलं होतं. आणि हे आहे पाळणा, हा आहे पाळणा. बघा सुंदर असा डेकोरेट झालेला आहे. तर घरच्या घरी असं काही आपल्याला करता येते, बाहेर उगाचच एवढं आपण पैसे घालवायचे. तर घरी छोट्या मोठ्या आयडियानी सुंदर सजावट होऊ शकते. तर दादाकडे असं गेलं ना की उत्साही वातावरण असतं, डेकोरेशन करायचं किंवा कुठले काही कार्यक्रम करायचा मजा येते खरं तर. आणि इथं मी फुलांचं डेकोरेशन केलं आहे, बघू शकतात. सनीला मी फुलं आणायला लावली होती. तर झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या, नंतर गुलाबाच्या पाकळ्या आणि जे पांढरी फुलं आहेत ते, या सगळ्यांचं असं छान ताटामध्ये डेकोरेशन केलेलं आहे. आणि दुसऱ्या ते उरली बाऊलमध्ये सुद्धा मी डेकोरेशन केलं आहे. इथं बाळाचं नाव लिहिलं जात आहे आणि त्या फेविकॉलने नाव लिहिलं होतं आणि त्यावर ते बारीक जो साबुदाणा असतो ना, एकदम छोटी साईज, ते त्यावर ते चिटकवलेलं होतं. आणि त्यावर आम्ही गुलाबाच्या ह्या पाकळ्या टाकल्या आहेत. आणि याचं नंतर म्हणजे रील वगैरे बनवणार होतो आणि डेकोरेशनचंही काम झालं. तर बघू शकतात असं काही सुंदर इथं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे, जे आता पूर्ण झालं आहे, बघू शकतात. इथं बाळाची मोठी आई रांगोळी काढत आहे. खूपच सुंदर रांगोळी तिने काढली आहे. बघा बलून्स आहे, बाळाचा पाळणा आहे आणि इथं नामकरण विधी असं लिहिलेलं आहे. तर नामकरण विधीचा आजचा खास दिवस आहे म्हणून तिने अशी रांगोळी काढली आहे. येणाऱ्याला प्रत्येकाला ही रांगोळी नक्कीच आवडली आणि खूपच सुंदर आहे, बघू शकतात. कलर कॉम्बिनेशन वगैरे सुद्धा सुंदर आहे आणि मला तर प्रचंड आवडलेली आहे ही रांगोळी. खूप सुंदर अशी रांगोळी काढली आहेत आरतीने दाराबाहेर. त्यानंतर बघा हा बाळाचा कमरपट्टा, म्हणजे मी चांदीचे 2 गिफ्ट केले आहेत बाळाला. तर हा माझ्याकडून घेतला आहे कमरपट्टा. तर वेगळं दाखवायला हा मी व्हिडिओ काढलाच नाही. तर त्याला तयार करताना त्याचा कमरेचाच हा म्हणजे कमरपट्टा मी दाखवत आहे. आणि ही गळ्यामध्ये ज्युती घेतली होती. तर ही ज्युती आणि कमरपट्टा असे 2 गिफ्ट घेतले होते चांदीचे. आणि हा ड्रेस घेतला होता. तर सुंदर असा हा ड्रेस आहे, त्याच्यासाठी मी म्हणजे आमच्याकडून फॅमिलीकडून हा बाळाला गिफ्ट आहे. तर असे गिफ्ट आणले होते
क्यूटसा असा हा ड्रेस आहे. अगदी उन्हाळ्यामध्ये ना खूप छान कम्फर्टेबल त्याला राहणार आहे. आणि इथं बघू शकता तिथं पूजेची तयारी झालेली आहे. तर पाटावर ज्वारी जी हळदीने पिवळी केली आहे त्याच्या 2 बाहुल्या काढल्या आहेत, म्हणजे एक आई आणि एक बाळ असं म्हटलं जाते. कणकेचे 5 दिवे केले गेले आहेत आणि एका बाजूला तांब्याची कळशी भरलेली आहेत पाण्याने, त्यावर ते तांब्या ठेवलेला आहे आणि जी विड्याची पाने आहेत ती सुद्धा लावली आहेत. आणि इथं बघा हळदीने पिवळे केलेले ज्वारीचे दाणे आहेत आणि परत दिवा वगैरे. आणि इथं वरवंटा आहे. वरवंट्याला बाळाचेच कपडे घातले आहेत, त्याला मंगळसूत्र घातलं आहे. तर असं काही ही गावाकडची पद्धत आहे की वरवंट्याला असं तयार करून पाळण्यामध्ये आधी त्याला ठेवलं जाईल आणि मग बाळाला ठेवलं जाईल. तर अशी ही नामकरण विधी तुम्ही पुढे कंटिन्यू बघत राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे दात कुठे बाबाला ते खाली ठेव. दात दात दाखव बाबाला. जीभ नाही रे. मेरे पीछे कर, मेरे पीछे कर दे. आरती हां मागे सर, मागे सर. मागे सर. हां. आणि इथं बाळाच्या मोठ्या भावाचं म्हणजे सारांशचं फोटो सेशन होत आहेत, जे त्याचे आजोबा काढत आहेत त्याचे फोटो. आणि इथे ज्योती लागले आहेत पूजेला. तर इथं ज्या बाहुल्या मांडलेल्या होतात ना त्यांची ती पूजा करत आहेत. नंतर कळशीची पूजा करणार आहे. तर ह्या सगळ्या आमच्या वाघोडच्या पद्धती आहेत, म्हणजे आमच्या गावाकडच्या जे माझं आजोड आहे किंवा मग आमच्याकडे ना सगळीकडे अशाच पद्धतीने पूजा केली जाते. जेव्हा बाळाचं बारसं असते आणि बारसं आम्ही 12व्या दिवसालाच करतो, तर ही सगळी पूजा 12व्या दिवशी केली जाते. तर ह्यानंतर जे इर्दी असते, म्हणजे आमच्याकडे बाळंतीण होते तेव्हा जोपर्यंत नामकरण होत नाही तोपर्यंत पूजा वगैरे घरामध्ये केली जात नाही. पूर्ण कुटुंबामध्ये जे काही कुटुंब असताना भाऊबंद वगैरे त्यांच्या इथं पूजा पाठ ही केली जात नाही. तेवढे दिवस बंद असते. देवाऱ्यामध्ये दिवा पेटला जात नाही, सणवार केले जात नाही. आणि मग जेव्हा बाळंतीण ही पूजा वगैरे करतात त्यानंतर मग सगळ्यांच्या घरामध्ये पूजा वगैरे केली जाते. रोजची देवपूजा वगैरे बघू शकतात. कणकेचे दिवे खाटीला चारी बाजूला लावलेले आहेत आणि इथं पूजा ही खाटीची पूजा पूर्ण झाली आहे खाटेच्या जवळची. आणि नंतर माठाजवळसुद्धा एक विडा ठेवण्यात आला आहे. विड्याचं पान, त्यावर ते पिवळे केलेले दाणे आणि सुपारी, त्यावर ज्योतीने पूजा केली आहे. आणि नंतर आता उंबरठ्याजवळच पूजा करत आहेत दाराबाहेर. तिथं देखील तसंच विडा वगैरे ठेवून आणि त्याची आरती केली. तर ही पारंपरिक पूजा आहे आमच्याकडची. वर्षानुवर्ष अशाच पद्धतीने 12व्या दिवसाला जी बाळंतीण असते म्हणजे बाळाची आई ती पूजा करते. आणि इथं दाराबाहेर पूजा झाल्यानंतर आता बाळाला देखील नमस्कार करायला लावत आहेत. तर इथं बघू शकतात आमचं छोटंसं इटुकलं पिटुकलं बाळ असं नमस्कार करत आहे. तर ह्या काही परंपरा असतात ना, ह्या काही पूजाविधी असतात, ह्या खूप खूप वर्षापासून चाललेल्या असतात. आता ज्योतीने डाव्या हातात बाळाला आणि उजव्या हाताने डोक्यावरचा तांब्या पकडलेला आहे. हे पाणी भरलेला हा तांब्या असतो. हे घेऊन ते पूर्ण घरभर फिरणार, बाळासकट ती घरभर फिरणार. आणि बघू शकता इथं तिलाही हसायला येत होतं ह्या सगळ्या गोष्टी करताना. आणि मीही खूप वर्षापासून म्हणजे पाहिलेलं नव्हतं, आता खूप वर्ष झाली. आणि गावाकडे तर प्रत्येकाला ही पद्धत माहिती आहे. तर ज्योतीची आई आली होती तर त्यांना या सगळ्या पद्धती माहिती होत्या. वहिनीला आणि मला एवढ्या पारंपरिक किंवा जुन्या पद्धती माहिती नसतात. आम्ही आईला फोन वगैरे करून विचारत असतो. तर ह्या ज्योतीच्या आई, तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण ती घरभर फिरली आणि मग नंतर ते ठेवून दिलं. अशा काही पद्धती असतात. प्रत्येक म्हणजे घराच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. नामकरण विधी वगैरे हे सगळं वेगळं काही असतं प्रत्येकाच्या घरामध्ये. काही सिंपल म्हणजे पद्धतीने करतात, तर काहींच्या आमच्या अशा गावाकडच्या पद्धती असतात. आता इथं ज्योती खाटेला लाथ मारणार आहे. ही जी खाट आहे ना, हे बाळंतिणीची खाट आहे, म्हणजे ज्योती आणि बाळ इथं झोपतात. तर इथं हे 12 दिवसाला ह्या पूजेचा जो भाग आहे म्हणजे खाटेला लाथ मारायची, म्हणजे याचा अर्थ त्या विटाळातून मुक्त होणार. म्हणजेच आता ज्योती पूजापाठ वगैरे सगळ्या याच्यामध्ये सहभाग घेऊ शकते. तर विटाळाचे जे दिवस असतात ते तिचे संपलेले आहेत असं त्याचा अर्थ. आणि आता नामकरणाचा जो सोहळा आहे मुख्य पाठ तो आता तिथे सुरू होत आहे. फोटो काढो पण बाबूचा.
त्याने पण डोळे उघडले, साराचे डोळे उघडले नव्हते. साराचं फेसलेलं ते रडलं. सामने से निकलना. इथं मी आणि आरती जो वरवंटा आहे त्याला पाळण्याखालून देणं आणि पाळण्याखालून घेणं असं हे पद्धत आम्ही करत आहोत. वरवंटाला केल्यानंतर मग ज्योती आणि आरती या दोघांनी बाळाला पाळण्या घालून घेऊन आणि वरून एकमेकांना असं दिलं आहे. आणि ही करताना राम घ्या, लक्ष्मण द्या, सहादेव घ्या, महादेव द्या असं म्हटलं जाते. आणि आता इथं दोघांनी सनी आणि ज्योतीने बाळाला पाळण्यात घातलेलं आहे. आई वडील होण्याची जी फिलिंग आहे ना ते आपण सगळेच जाणून आहोत. आणि ज्योती आणि भूषण आता नव्याने आई वडील झाले आहेत. थांब थांब. ज्योतीची बहीण आली नव्हती आणि सनी निलेशला बहीण नाही आहे, त्यामुळे आरतीची बहीण अर्चना हिने बाळाच्या कानामध्ये कुर्र करून नामकरण केलेलं आहे. त्याचं बाळाचं नाव त्याच्या कानामध्ये सांगितलं आहे. तर चला आपणही पाहूया काय नाव आहे. आतापर्यंत बाळाला वेगवेगळ्या नावाने हाक मारले जात होते, पण आज त्याचं नामकरण झालेलं आहे आणि सुंदर असं नाव त्याला देण्यात आलेलं आहे. तर त्याचं नाव आहे भुवंश चौधरी. सुंदर नाव आहे ना. तो पण जातोय. तर इथं बच्चा पार्टी पाळण्याखालून जात आहेत आणि चल भुवंश खेळायला जाऊ असे चणे खात खात ते बाहेर पडली. तर असे 5 वेळा ते पाळण्याखालून निघाली आहेत. आणि ही देखील खूप महत्त्वाची जी परंपरा होती. त्यानंतर मग सगळे पाहुणे मंडळी गेली आणि आम्ही जे घरातल्या महिला होत्या ना बाळाला छान पाळणा देत आम्ही पाळण्याचे गीत आम्ही गायले. मोबाईलमध्ये होतेच तर आम्ही वाचून वगैरे ते गायले आणि मोबाईलमध्ये सुद्धा लावले. तर असं काही आजचा व्हिडिओ होता. इथं मी आता एंड करत आहे
व्हिडिओ आवडला असेल आणि आमच्या बाळाचं नाव तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.